सध्याच्या निवडणुकीमध्ये नगरपालिका निवडणुकीमध्ये पार्टी पक्ष आणि या प्रभागातील जनता याविषयी तुमचं काय मत आहे? ओके, सो ही जी काय प्रोसेस चालू आहे ह्याच्यामध्ये मी सर्वांना भेटतोय, बोलतोय, वेगवेगळ्या लोकांशी चर्चा करतोय आणि पॉलिटिक्स हा तसा काही माझा खूप क्लोजली मी कोणाशी कनेक्टेड आहे किंवा ते माहिती आहे असातला भाग नाही. पण जे आपल्याला बाहेर बसून जे काय आपल्या कानावर येत होतं अगोदर ते आता मी या प्रोसेसमधून थोडासा अनुभव करतोय. तर पहिल्यांदा मी फक्त मतदार होतो आणि अपक्ष मतदारच होतो आणि आत्ता काय आहे तर आत्ता मी एक अपक्ष उमेदवार आहे. तर ह्या दोन्ही साईडनी दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की ज्या मला प्रकर्षानं जाणवतात. म्हणजे मी ज्यावेळेस ठरलं की हां आपल्याला ह्या सिस्टीममध्ये यावं लागेल, विरोध करण्यापेक्षा सिस्टीममध्ये येण्याचा प्रयत्न करू आणि तिथून चेंज करण्याचा ठरवूया. तर मग मी ज्यावेळेस विचार करायला चालू झाला तर पहिला मुद्दा आला तो पैशाचा. तर मला आत्तापर्यंत सर्वांनी सांगितलं की खूप पैसे लागतात, पैसे वाटावे लागतात, लोकांना जेवायला घेऊन जावं लागतं, पार्ट्या द्याव्या लागतात आणि त्यासाठी पैसा लागतो. आणि तोच एक पार्ट होता की जो माझ्या ज्यावेळेस मी निवडणुकीचा फॉर्म भरला त्याच वेळेस मी तो खोडून काढला होता की पैसा आणि पार्ट्या ह्या नाही व्हायला पाहिजेत. आणि त्याच्यामुळं तेच मी थोडंसं डोक्यात घेऊनच पुढं जात होतो. आता मी जे काही बोलतो आहे तर भरपूर लोकांचे मला फोन येतात, त्यांना ते आवडतं आहे आणि एक थोडासा आता लोकांना ते पटतं आहे की बदल घडायला पाहिजे का, किंवा जे काही विजन मी मांडतो आहे त्यांना आवडतं आहे का, तर सगळं आवडतं, त्यांना खूप चांगलं वाटतं आहे. नाव ही प्रोसेस तर राहीलच, पण ते हे निवडणुकीमध्ये ज्या दोन गोष्टी चुकीच्या घडतात त्याच्यावर मला थोडंसं आज म्हणजे त्याच गोष्टीवर बोलायचं होतं. तर दोन गोष्टींना आपण बघूया. आता मी नगरसेवक म्हणून जर म्हणलं तर मला पैसा लागतो का, तर नाही म्हणे पैसा लागतो आणि तुम्हाला पैसे वाटावं लागतात. बरं सगळ्यांना वाटावं लागतो का, तर नाही, असं काही नाही आहे. पण आत्ता जे काही मला दिसतं आहे किंवा जे मी चर्चा करतो आहे लोकांशी, त्यांच्याशी बोलतो आहे, त्यावेळेस असं समजण्यात येतं की तो ट्रेंड झाला आहे आता. म्हणजे सुशिक्षित असू द्या किंवा अशिक्षित असू द्या, त्यांना सगळ्यांना पैसा द्यावाच लागतो. आता हे खरं आहे का खोटं आहे मला माहीत नाही, पण मी लहानपणी ज्यावेळेस होतो त्यावेळेस मी बघितलेलं आहे. मी लहानपणी असताना पॅकेट येऊन जायचे, म्हणजे छोट्याच्या ह्याच्यामध्ये यायचे आणि द्यायचे. आता ही लहानपणीचा विषय. आता मी जसं पंढरपूर सोडले 2012ला, त्यानंतर ह्या गोष्टीचा जास्त प्रवास नाही, पण ऐकून आहे की नाही पैसा हा द्यावाच लागतो आणि देतात. पण सगळेच पैसे घेतात का, तर नाही घेत. जे उच्च शिक्षित आहेत किंवा त्यांचे विचार चांगले आहेत ते घेत नाहीत, असं ते बोललं जातं. आता मग त्याच अनुषंगाने आपण पुढे बोलूया की आता किती लागतो पैसा. आता तुम्ही तेही कॅल्क्युलेट केलं थोडंसं. समजा आता लेट्स से आमच्याकडे 5,000 मतदार आहेत किंवा 4,374 मतदार आहेत ह्या प्रभाग ब मध्ये. तर आपण असं समजून चालूया की साधारण 3,000 किंवा 2,000 असं काहीतरी मतदान, 3,000 3,500 मतदान होईल. तर त्याच्यासाठी साधारण तुम्ही आता ते रेट पण वेगवेगळे असतात म्हणे, किंवा 250पासून चालू होतो ते 1,000 1,500पर्यंत जातं, कोणी 2,000 पण बोलतं. आता हे असे ऐकून आहे, म्हणजे मी ज्यावेळेस भेटतो बोलतो लोकांना, जे इंटरनल सर्कल आहेत त्यांच्यामध्ये भेटतो बोलतो, तर हे थोडंसं आपण मी जिथं लोकांपर्यंत जातोय तो मला थोडं वेगळंच पार्ट दिसतोय तो. ठीक आहे ना. म्हणजे मी आता फॉर एक्झाम्पल काल वरच्या गल्लीमध्ये होतो आणि तिथे एक म्हणजे थोड्याशा वयस्क आजी होत्या, त्या आणि अजून एक काकू होत्या तिथं. तर त्यांचे काहीतरी प्रॉब्लेम होते आणि त्यांनी खरं वास्तव सांगितलं. हां, MSEBच्या पोलच्या रिलेटेड. तर ते काय वास्तव होतं. मग मी त्यांना विचारत होतो की बाबा का नाही झालं, थोडंसं समजून म्हणजे अंडरस्टँड करायचा प्रयत्न, कशामुळे तो डिले झाला आहे. आणि तो MSEB म्हणजे इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट आलं, तर ते त्यांनी बसवायला पाहिजे, त्यांच्याकडे मीटर आहे, तर तो त्यांच्या रेग्युलर प्रोसेसचा पार्ट आहे. त्यासाठी नगरसेवकनी येऊन तिथं काय करण्यासाठी असं काही नव्हतं त्याच्यात. पण त्याच्यानंतर परत पुढे गेले, ते म्हणाले की नाही आम्ही कुणाचा 1 रुपया घेत नाही. ठीक आहे ना. आता मला तुम्ही सांगा, हे जे काही चालू आहे ते खरं पण असेल, मी असं म्हणत नाही की खोटं असेल, पण जो पैसा वाटला पण जात असेल तर ते चुकीचं आहे. चुकीचं काय आहे त्याचं मी पुढं तुम्हाला सांगेल. तर आपला जो मतदार आहे ना तो स्वाभिमानी आहे, त्याला ते 1,000-500 नको आहेत, त्याला पाहिजे काम, त्याला ह्या इथल्या भागाची सुविधा पाहिजे. तर
ते एक मला ते थोडंसं प्रकर्षाने जाणून आलं की लोकांना पैसे नको आहेत. मग आता त्यांनी त्याच्यावर अजून एक मुद्दा सांगितला. त्यांनी काय म्हणले, आत्ता जर कोणी आलं मागायला तर त्यांच्याकडनं 10,000 घ्यायचे आणि जर निवडून आमचं काम झालं की मग त्याला 10,000 रुपये परत द्यायचे. सो ही लोकांची सध्याची विचार करण्याची पद्धत बनलेली आहे. सो असं नाही की सगळेच पैसे घेतात, पण पैसे जर दिले जात असतील तर ते घेतले जाऊ नये ह्या मताचा मी आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की लेट्स से आपण ठरलं वाटायचं, काही पॉकेट्स आहे. आता मला सांगितलं जातं चाणक्य मंडळी असतात किंवा काही चांगली लोक असतात, ते म्हणतात की नाही हे, कारण हे मलाही माहीत नाही आहे, ह्याच्या ह्या प्रोसेसचा आत्ता पार्ट बनलेलो आहे मी. खरंच वाटले जातात का हे फक्त वावडे आहेत. तर अशा पण गोष्टी आहेत की त्या पैसे जरी गेले तर किती जात असतील असं समजूया आपण. किती जात असतील, समजा 2,000 मतं आहेत, 2,000 मताला 1,000 केले तर ते 20 लाख होतात. किती होतात? ठीक आहे, हे 20 लाख रुपये जर असतील तर तुम्ही सिस्टीममध्ये येऊ शकता. म्हणजे ते पण गॅरंटी नाही की निवडून येऊ शकतो का नाही. आणि त्याच्यासाठीच मला हे इकॉनॉमिक्स जे आहे याच्या पाठीमागचं ते तुम्हाला समजून सांगायचं आहे की एखादा नगरसेवक, आता माझ्यासारखी नगरसेवक इथं आता आमच्या प्रभागामध्ये भरपूर आहेत किंवा अक्रॉस पंढरपूर जरी म्हणलं आपण तर भरपूर आहेत. तर प्रत्येकाला पैसा लागतो का? तर हा पैसा लागायला पाहिजे. तुम्ही तुमच्या लोकांना घेऊन लोकांपर्यंत जाण्यासाठी तेवढाच पैसा लागेल, तो लागेल. आणि त्यासाठी इलेक्शन कमिशनने सांगितलं की तुम्ही ते जे काय तुमचा खर्च होईल तो तुम्ही नमूद करून ठेवा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. बाकीचा जो काही खर्च आहे की जो कुठेही काउंट केला जात नाही, ठीक आहे, तर ते ह्या रूपानं जर होत असेल तर ते व्हायला नाही पाहिजे. हे झाले नगरसेवकाच्या पर्स्पेक्टिव्हने. आणि त्याचमुळं मला असं वाटतं की ह्या गोष्टीमुळं म्हणजे शिकलेले सुशिक्षित लोक किंवा चांगले लोक येत नाहीत. आता त्याला अजून एक अशी बाजू आहे की शिकलेले लोक जरी आले तर त्याला निवडून पण देत नाहीत. आता का निवडून देत नाहीत? तर त्याला 2-3 गोष्टी आहेत. निवडून न देण्याचं कारण म्हणजे तो पैसा वाटवता. मी स्वतः समजतो पैसे वाटणे हा उद्देशच नाही, आणि त्याला पैसे वाटून मी ते इन्व्हेस्टमेंट करतोय मग आज जाऊन मी परत इन्व्हेस्टमेंट काढणार, तो ॲस्पेक्ट नाही आहे. दुसरं आहे पार्ट्या देण्यात, तर ते नाहीच द्यायला पाहिजे. ते पण मी बोलेल की पार्टी देण्यामुळं एक पिढी पूर्ण बरबाद होते. एक इलेक्शन आलं आता मी बघतोय नुसतं जेवण आणि पार्ट्यावर चालत नाही, त्याच्या पुढं जातं दारू होते. आणि ही सगळी यंग जनरेशन आहे ते त्या गोष्टीमुळं वाया चाललेले आहेत. म्हणजे हा दुसरा अँगल आहे त्याचा. हा फक्त 5-10 दिवसाचा गोष्ट नाही आहे. त्याच्या पुढं जी यंग लोक आहेत, जे तरुण लोक आहेत, ह्या गोष्टीच्या मुळं वाया जातात. ऑलमोस्ट मी बघितलेले, म्हणजे माझे जवळचे मित्र असतील किंवा आजूबाजूचा जो काही परिसर आहे जे ऐकतोय, तर ते खूप विचित्र पार्ट आहे. तर तरुणांनी त्या गोष्टीला जाऊच नये. ठीक आहे. आता दुसरा पार्ट मी अजून एक सांगेन की आता लेट्स से मतदाराकडून आपण बघूया पैसे घेणे. आता समजा तुम्हाला कुणीतरी, आता मीच मतदार आहे, समजा मला कुणीतरी 1,000 रुपये दिले, ठीक आहे ना साहेब, आणि तो चांगला पण आहे, व्यवस्थित पण आहे, तर मी पैसे घेऊ का? ठीक आहे. तर ते पैसे तुम्ही घेऊ नका. पैसे जर तुम्ही घेतले तर 2 गोष्टी होतात. 2 नगरसेवक आहे, जरी समजा लेट्स से त्यांनी पैसे देऊन निवडून आला, तो समजा 30 लाख रुपये किंवा 20 लाख रुपये त्यांनी खर्च केला, तर मला जर तो परत त्या सिस्टीममध्ये गेला तर तोच पैसेच काढणार. आणि जे तुम्ही आता 1,000 रुपये घेतलेले आहेत एका दिवसाला, आणि पुढची येणारी जी 5 वर्ष आहे, त्यामुळं तुमची जी कामं होत नाहीत किंवा होणार नाहीत किंवा जो काही विकास, जो काही विजन आपण मांडलेले ते होत नाही आहे, त्याला तेच कारणीभूत आहे. तुम्हाला असं वाटत असेल की अरे तो चांगला आहे, मी सगळ्यांकडनं पैसे घेतो आणि मला जे वाटते त्याला मतदान देतो. नाही, तसं होत नाही. हे सायकॉलॉजिकल आहे. मी ज्यावेळेस एखाद्या उमेदवाराच्या पार्टीला जातो तर मी त्याला बांधील म्हणजे सायकॉलॉजिकली होऊन जातो की हा बाबा नाही, हा चांगलाच आहे, किंवा हे मला ते दाव वाटतं. जरी मी इंडिपेंडंट थॉट करतो, मी निवडणूक प्रक्रियेमध्ये जाऊन काहीतरी बटन दाबतो मला जो उमेदवार आहे त्याला, पण ज्यावेळेस आपण पार्टीला जातो किंवा पैसे घेतो, मग तुम्ही 2-4 लोकांकडनं जर घेत असाल तर तेही खूप घातक आहे. एका दिवसासाठी काय ते 2-3-4-5 जे मिळतात ते कुठेही पुरत नाहीत, कुणालाच पुरत नाहीत ह्या काळच्या महागाईमध्ये. तर तुम्ही मतदारांनी सर्वांना, म्हणजे पूर्ण पंढरपुरातल्या मतदारांनी सर्वांना सांगणं गरजेचं आहे की आम्हाला पैसे नको, हे ठामपणाने सांगा. आणि मग जो उमेदवार आहे त्याला विजन द्या.
किंवा त्याला सांगा की माझी कामं व्हायलाच पाहिजे, माझ्या ह्या वार्डचा म्हणा शहराचा हा विकास व्हायलाच पाहिजे, त्यावेळेस तुम्ही प्रश्न विचारू शकता. काल ज्या आजी मला बोलल्या त्या खूप महत्त्वाचा आणि प्रत्येक माणसाच्या मनातल्या त्या बोलल्या. ते म्हणले आम्ही कुणाचे पैसे घेत नाही आणि पैसे न घेतल्यामुळं आम्हाला कुणाची काही भीती नाही. सो हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर ह्या सर्वांना मला तेच सांगायचं आहे की पैशाचे जे काय अर्थकारण किंवा जे काय लिंकेजेस आहेत त्या मोठ्या आहेत. ते फक्त 1,000वर किंवा 2,000वर थांबत नाही किंवा 5,000 तुमच्या मतांपुरतं थांबत नाही. त्याचं लिंकेज खूप मोठं आहे. मग त्याच्यानंतर मग ज्या गोष्टी चालू होतात त्या वेगवेगळ्या म्हणजे किंवा गुन्हेगारी चालू होते, भरपूर अशा वेगवेगळ्या गोष्टी चालू होतात. तर त्या व्हायला नाही पाहिजेत. म्हणून ही जी निवडणूक आहे ती सर्व पंढरपुरातल्या सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की तुम्ही पैसे घेऊ नका. जरी कोणी तुम्हाला द्यायला आलं तर त्यांना तेच सांगा की आत्ता देऊ नको, मला जो चांगला माणूस आहे त्यालाच मी देईन. आणि तुम्ही त्यानंतर त्यांना हक्कानं किंवा अधिकारानं ते प्रश्न मांडा असं मला वाटतं. आणि पैसे जरी घेतात तर भरपूर अजून त्याला एक तर्क आहे. लोक म्हणतात की सगळ्यांकडनं पैसे घ्या आणि मग एकाला द्या. ते पण करू नका. कारण त्या पैशांनी जी ट्रेंड तयार होतोय त्या ट्रेंडमुळं आपले जे काही गोष्टी आहेत म्हणजे जो सुजाण नागरिक म्हणतो म्हणजे असं भरपूर वेळा म्हणलं जातं तुमची माणसं कशी आहेत त्याच्यानुसार तुमचं सरकार ठरतं. म्हणजे आत्ता जे आपण राहतोय ना हे आपण डिझर्व करतो. सो वी डिझर्व दिस की आपण ज्या शहरामध्ये राहतो आता आपलं जे शहर आहे ते आपणच डिझर्व करतो, दुसरं कोणी नाही करत. त्यामुळे हे आत्ता मला तेच सांगायचं आहे की लोकांनी त्या गोष्टीवर विचार करावा. आणि मी येणाऱ्या काळात अजून ह्या गोष्टीवर बोलेल, प्रकर्षानं बोलेल. हां तर मी प्रभाग क्रमांक 12 मधून येतोय आणि मी सर्वांशी भेटतोय, बोलतोय आणि मला जे काय अनुभव येत आहेत तेच मी तुमच्यावर शेअर करतोय. आणि मला तेच वाटतं की तुम्हाला जर योग्य वाटत असेल की हे बंद व्हायला पाहिजे तर मी डेफिनेटली माझा पूर्ण 100% देईल. आणि नागरिकांकडनंही मला असा इच्छा आहे आणि मी स्वतः नागरिक आहे, मलाही तेच वाटतं. तेच मी तुम्हाला सांगतो, सर्वांना आवाहन करतोय की स्वाभिमानी नागरिक जसं ज्या आजी होत्या आणि असे भरपूर असतील आणि आहेत, तर आपण स्वाभिमानी म्हणून आपल्या मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. तर मग ह्याच्यामध्ये खरा बदल व्हायला चालू होईल.